सांगायला आपण कार्यक्रम संपूया। आपण सगळ्यांना इथे आल्यानंतर टोकन वाटलेले आहेत। टोकन हातवरती करा सगळे आमचे, बरोबर सगळ्या महिला मिळाल्या, सगळ्यांना मिळाले, ओके। आता हे टोकन दिल्यानंतर ती गाडी तिकडे उभी आहे, त्या गाडीमध्ये हे टोकन द्यायचं आणि एक पिशवी तुम्हाला मिळेल। त्या पिशवीमध्ये 4 किलो साखर आणि 1 किलो डाळ। 2 महत्वाचे मुद्दे, एक की हा काय आनंदाचा शिरा नाही, हा काय शासनाचा पैसा नाही, हा केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा पण पैसा नाही। हे आम्ही दोघांनी वर्गणी करून आमच्या स्व खर्चातून हे आम्ही तुम्हाला देऊ राहिलो, हे तुम्हाला सांगण्यासाठी आलो। जेव्हा येऊ राहिलं सरकारचं, तर सरकारचं याच्यामध्ये काही भाग नाही। 2, अनेक लोकांना वाटतं हे आपण राजकीय स्वार्थासाठी देऊ राहिलो। ज्या ज्या लोकांना वाटत असेल की हे वाटल्यामुळे आमचं राजकारण चांगलं होतंय आणि त्यांना ते साखर देणं आवडत नसेल तर त्यांनी साखर घेतलीच पाहिजे असं काही नाही, ते साखर सोडू पण शकतात। हे 2 महत्वाचे मुद्दे मी मांडले। आता आपण कशासाठी घेतोय हे मी एका मिनिटात सांगतो। मला तुमच्या सगळ्या ग्रामस्थांकडून एकच अपेक्षा आहे, हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही, हा कुठल्या जाती धर्माचा कार्यक्रम नाही, हा कुठल्या समाजाचा कार्यक्रम नाही। या डाळ साखरेच्या माध्यमातून आपण एकच संकल्पना आणि एकच संकल्प घेऊन लोकांच्या पुढे जात आहोत की येत्या 22 जानेवारीला जेव्हा देशाचे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदी अयोध्यामध्ये स्थित प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल, त्या दिवशी पिंपरी अवघड गावामधून प्रत्येक घरातून 22 तारखेला प्रभू श्री रामाच्या त्या स्थापनेला आपण सगळ्यांनी किमान 2 डाळीचे लाडू प्रभू श्री रामाला नैवेद्य दाखवावं, यासाठी असा वाटपाचा कार्यक्रम। यामध्ये आपण कुठलाही वेगळा उद्देश किंवा कोणाच्या विरोधात किंवा कोणाच्या भावना दुखवाव्यात असं अजिबात नाही। हा एक श्रद्धेचा भाग आहे, हा एक आस्थेचा भाग आहे आणि आपण सगळ्यांनी तो करावं ही विनंती करण्यासाठी मी याकडे आलेलो आहे। अजून 20-25 दिवस जायचे, हे मिळालेलं सगळं माल लगेच संपून टाकू नका, थोडंफार 2 लाडूसाठी बाजूला काढून ठेवा आणि जेव्हा कधी 22 तारीख येईल, 21 तारखेला आपण सर्व जे पदाधिकारी आहेत 21 तारखेला सगळ्यांच्या घरी जाऊन एकदा पहा, कोणी 2 लाडू केलेत, कोणी नाही केले, जे नाही केले त्यांची यादी माझ्याकडे द्या। मग आता त्याच्यामध्ये मी तर काही करू शकत नाही, पण आम्ही रामाकडे ते पुढे ठेवून सांगू बाबा यांना सगळं दिलं होतं, यांना साखरही दिली, डाळही दिली, पण यांच्याकडून काय तुझ्यासाठी 2 लाडू जमले नाही, तुला यांचं काय करायचं कर।